नमस्कार, मी अर्चनाज सिक्रेट रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। साऊथ इंडियामध्ये सुप्रसिद्ध असणारी सांबर ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला सुरुवात करूयात सांबर बनवायला। सगळ्यात आधी आपण कुकरमध्ये भाज्या शिजवून घेऊयात। तर इथे मी 1 कप तुरीची डाळ धुवून घेतली आहे, ती घालूयात कुकरमध्ये। दुधी भोपळा घेतला आहे, थोडासा साल काढून चिरून घेतला आहे। 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी शिमला मिरची, 1 कांदा मोठा चिरलेला, गाजर थोडंसं आणि 1 मोठा चिरलेला टोमॅटो। इथे मी शेवग्याची शेंग आणि वांग हे कुकरमध्ये नाही शिजवणार आहे, त्याला वेगळं शिजवून घेणार आहे। 1 मोठा बटाटा चिरून घेतला आहे, ते पण कुकरमध्ये घालू। 1 ग्लास पाणी घालूया त्या भाज्यांमध्ये आणि याला आपण 4 ते 5 शिट्ट्या येईपर्यंत कुकरला शिजवून घेऊयात। इकडे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलंय, त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घालूयात। 5 ते 7 कढीपत्त्याची पानं, मेथीचे दाणे थोडे, कोथिंबीर थोडीशी आणि आता हे सगळे जिन्नस तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर थोडासा हिंग आणि आलं लसूण पेस्ट। मंद आचेवरती हे सगळं परत एकदा परतून घेऊयात। 2 ते 3 मिनिटं याला मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा हळद घालू, 1 चमचा लाल तिखट आणि 1 मोठा चमचा सांबर मसाला घालूयात। सांबर मसाला तुम्ही तुमच्याकडे कुठला असेल तो वापरू शकता। तेलामध्ये हे मसाले मिक्स करूयात। गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे। एक अर्धा मिनिटभर हे मसाले तेलामध्ये परतल्यानंतर आपण याच्यामध्ये आता आपल्या कुकरमध्ये शिजवलेल्या भाज्या घालूयात। या भाज्या मी स्मॅशरनी थोड्याशा स्मॅश करून घेतल्या आहेत। त्याचबरोबर हे वांग आणि जी शेवग्याची शेंग वेगळी शिजवली होती ती पण घालूयात। तुम्ही पाहिजे तर सगळ्या भाज्या एकत्र पण शिजवू शकता, पण शेवग्याची शेंग जर कुकरमध्ये शिजवली तर ती खूपच शिजली जाते, तिचे 2 भाग होतात, म्हणून मी इथं वेगळी शिजवून घेतली आहे। पाणी घालूयात थोडंसं आणि चिंचगुळाची चटणी। जर तुमच्याकडे चिंचगुळाची चटणी नसेल तर तुम्ही चिंच आणि गूळ थोडासा पाण्यामध्ये भिजत ठेवून ते पाणीसुद्धा वापरू शकता। मिक्स करून घेऊयात व्यवस्थितपणे। इथं गॅस थोडा हाय फ्लेमवरती करायचा आहे आपल्याला। मीठ घालूयात चवीप्रमाणे आणि परत एकदा मिक्स करूयात आणि याला आता आपण उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। कव्हर करूयात याला आणि उकळी यायची वाट पाहूयात। 5 मिनिटांनी आपण पाहूयात, मस्त सुगंध आलाय। चिंचगुळाच्या चटणीमुळे याला खूप छान सुगंध येतो। मिक्स करूयात आणि इथं आपलं हे सांबर आहे ते तयार झालं आहे, खूप छान दिसतंय। सर्व करूया त्याला बाउलमध्ये आपण। इथं आपलं सांबर तयार झालेलं आहे। हे सांबर तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा किंवा राईस सोबत सुद्धा खाऊ शकता। जर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, ज्याच्यामुळे तुम्हाला माझ्या अशा आणखी नवीन रेसिपीज पाहायला मिळतील।